स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि खूप दिवसानंतर ना फ्रंट कॅमेरा ब्लॉग बनवलेला आहे। आजचा असणार आहे आपला मिशो हॉल असणार आहे। तर मिशोवरून काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते प्रोडक्ट कसे आहेत हे सुद्धा दाखवणार आहे आणि किती प्राइस वगैरे आहे हे सुद्धा तुम्हाला बाजूला स्क्रीनला देणार आहे। लोलो आपला स्पेशल गेस्ट, तर त्याच्यासोबत मी आज ब्लॉग बनवत आहे आणि मिशो हॉल असणार आहे। कसा असणार आहे मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे, कारण मी कोणताही पॅकेट अजून ओपन केलेलं नाही, तुमच्या समोरच ओपन करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग आपण बघूया आणि अगदी जवळून कॅमेरासोबत सुद्धा तुम्हाला मी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करणार आहे। आय होप तुम्हाला आवडेल। तुम्हाला ब्लॉग आवडला तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तर चला मग आपण पाहूया काय काय आहे। तर सगळ्यात पहिला हे मी पॅकेट ओपन करते। सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे ह्या पॅकेट्समध्ये काय आहे बघण्यासाठी। जेव्हापासून याची डिलिव्हरी झाली ना, मिशोमधून हे प्रोडक्ट मला डिलिव्हर झालेत तेव्हापासून त्याची आणि प्रज्ञाची दोघांची एक्साइटमेंट जास्त होती की बघण्यासाठी। पण त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुझ्यासोबत मी शेअर करेन, ते आपण दोघं एकत्रच ब्लॉग बनवूया। तो सुद्धा बघणार आहे है ना बाबू। तर आधी आपण एक एक ओपन करूया। ओके, तर हे आहे आपलं पहिलं प्रोडक्ट। तर हा आहे अगरबत्तीचा स्टँड आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे। जेवढी याची प्राइस आहे ना त्याच्या हिशोबाने खूप छान आहे। आणि हे बघा, हे असं ओपन होतं, इथे तुम्ही अगरबत्त्या लावू शकता, 5 अगरबत्त्या आरामात लावू शकता आणि त्यानंतर हे बंद करायचे। याच्यामुळे काय होतं ना, जेव्हा पण आपण अगरबत्ती लावतो ना तर त्याचा जो धूर असतो ना तो आपल्या मंदिरात इकडे तिकडे पसरल्यामुळे ना मंदिर जे आतून असतं ना ते काळं होतं। पण तुम्ही अशा प्रकारचे स्टँड लावलात ना तर मंदिर काळही होणार नाही आणि हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं। तर हे मी लावून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, शेअर करणार आहे हे कसं आहे। आणि क्वालिटीचं म्हणाल ना तर क्वालिटी प्राइस प्रमाणे खूप छान आहे क्वालिटी। आणि ह्याचं जे मेटल आहे ना ते थोडंसं हलका क्वालिटीचं आहे, म्हणजे खूप जास्त चांगल्या क्वालिटीचं मेटल नाही बोलू शकत, हलक्या क्वालिटीचं आहे, म्हणजे एकूण काय तर प्राइस प्रमाणे ठीक आहे। तर हे जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही मागवू शकता। ह्याची प्राइस जी आहे ना ती बाजूला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर चला बघूया आपलं नेक्स्ट प्रोडक्ट। हे आहे आपलं दुसरं प्रोडक्ट, चॉपिंग बोर्ड, व्हेजिटेबल्स वगैरे फ्रूट कट वगैरे करायचं। आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे ह्याची आणि थिकनेस पण बघू शकता याची तुम्ही, बऱ्यापैकी थिकनेस सुद्धा चांगली आहे याची। ह्याची थिकनेस किंवा जी प्राइस वगैरे आहे ना तुम्ही साईडला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। तर ह्याची थिकनेस वगैरे म्हणजे ह्याची प्रोडक्ट डिटेल जी आहे आणि प्राइस जी आहे ती बाजूला तुम्हाला नक्की देईन। आणि स्मूथ आहे आणि एकूणच म्हणजे क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे, मला प्रचंड आवडलं। मला ॲक्च्युली वुडनचं असं ना प्रकारचं शॉपिंग बोर्ड कधीपासून घ्यायचं होतं। लास्ट टाइम मी जेव्हा ऑर्डर केलं होतं जुन्या घरात असताना, पण ते कॅन्सल झालेलं त्यांच्याकडनंच। तर आज फायनली मी मागवलेलं आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे याच्यावरती व्हेजिटेबल कट करण्यासाठी। तर बघूया नेक्स्ट प्रोडक्ट आपला। तर लोलो ना माझ्यापेक्षा जास्त लोलोच एक्सायटेड आहे त्याला पाहण्यासाठी की काय आहे नक्की बॉक्समध्ये। हे आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे। तर हे आहेत जार्स, ग्लास जार आहेत आणि याची पॅकिंग पण बघा किती छान करून दिलेली आहे, म्हणजे कुठेही फुटणार वगैरे नाही यासाठी अशी पॅकिंग केलेली आहे त्यांनी। 1000 ml चे आहेत जार्स आणि 2 जार्स आहेत। तर एक मी तुम्हाला ओपन करून दाखवलं आणि एक हा आहे, 2 जार्स आहेत, बघू शकता। हे जार्स खूप सुंदर आहेत, क्वालिटी पण छान आहे आणि एअर टाईट आहेत। तर याचा वापर मी करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच, मला प्रचंड आवडले हे। तर हे सुद्धा मी ठेवून घेणार आहे। याची प्रोडक्ट डिटेल्स आणि जी काही प्राइस वगैरे आहे ती बाजूला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर हे आपलं तिसरं प्रोडक्ट आहे आणि आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया।
हे आहे आपलं नेक्स्ट प्रोडक्ट, स्टोरेज, लिक्विड स्टोरेज कंटेनर्स आहेत प्लास्टिकचे आणि साईज थोडीशी छोटी वाटते मला. तर बघूया आता आपण ओपन करूया. 5चा सेट आहे. तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये कोणतंही लिक्विड असेल, म्हणजे अशी कुठली प्युरी वगैरे केलीत तुम्ही किंवा व्हेजिटेबल स्टॉक वगैरे बनवून ठेवला तर तो ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. एअरटाईट कंटेनर आहेत बघू शकता. आणि हे सुद्धा खूप रिजनेबल मिळालेले आहेत. तर लिक्विड स्टोरेज 2 आहे, हे दुसरं छोटं आहे आणि त्यासोबत ना हे 3 छोटे कंटेनर सुद्धा मिळालेले आहेत. आणि प्रत्येकाची साईज जी आहे ना ती लहान मोठी आहे, म्हणजे एकाच साईजचे नाही आहेत, वेगवेगळ्या साईजचे आहेत. ही बघू शकता. ही एक मोठं, त्यानंतर हे थोडं छोटं, त्यानंतर हे थोडं छोटं, अशा प्रकारे हे 5 कंटेनर आहेत. आणि स्टोरेज आणि क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे बघा, खूप सुंदर क्वालिटी आहे, थिकनेस पण छान आहे. तर हे खूप सुंदर आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. याआधी सुद्धा ना मी स्टोरेज असे कंटेनर मागवले होते, पण वेगळे होते, स्क्वेअरमध्ये. तुमच्यासोबत शेअर सुद्धा केले होते. तर जवळजवळ आता ते मी 7-8 महिन्यापासून वापरत आहे आणि ते खूप छान निघालेले, क्वालिटीसुद्धा खूप सुंदर निघाली. आणि तशाच प्रकारचं हे सुद्धा मला वाटतंय. तर हे पण मी ठेवून घेणार आहे. आणि आता सध्या मी ना एवढंच मागवलं होतं. ही एक मूर्ती मी मागवली होती बुद्धांची, आणि ही मूर्ती जी आहे ना तर ती मी आत्ता मागवलेली नव्हती, दिवाळीच्या वेळेला मागवली होती. आणि तुमच्यासोबत शेअर करायचं ते राहून गेलं होतं. आणि ही अशी मला ना बुद्धांची मूर्ती हवी होती खूप दिवसापासून. तर मी फायनली ती मागवली होती आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळाली. आणि मी व्हाईट कलरच मागितला होता कारण मला अशा कलरमध्येच हवी होती. तर लोळासुद्धा ही मूर्ती खूप आवडली आहे बाबू. तर तो मला दिवाळीपासून मागे लागलेला, पण मी त्याला खेळायला देणार नाही आहे. तर ही मी खास गोष्टीसाठी मागवलेली आहे, ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी. आणि अशा प्रकारे माझं मिशोची जी शॉपिंग होती तुमच्यासोबत शेअर केली. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. आजचा मिशो हॉल कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि याआधीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मिशोवर मागवलेल्या आहेत, त्याचा प्रोडक्ट रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल ना तर तो सुद्धा नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे सेंड करते. पुन्हा एक छान छान ब्लॉग्स आहेत तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.